बस याच्यातले हे जे 2 झाडं आहे, बस या 2 झाडाचेच आंबे पाळायला सांगितले आहे मालकानं. बस या 2 झाडाचेच तुम्ही आंबे पाळा. ये 2 झाड़ के कैरे नहीं निकलेंगे ज्यादा। निकलते ना वो, निकलते नहीं तो क्या तुम भी। अभी तो हमने ये 2 झाड़ के कितने मोटे कैरे निकाले। इसीलिए तो नहीं निकलते ना, कम है ना इसको, और एक झाड़ दे दो। कैसा, हमारे को भी पुरने को होना ना। एक काम करो, तुम उनको आने दो, बाद में उनसे पूछ लेना। मैं कैसा सोकारी मानुस हूँ, मैं नहीं बोल सकता ना तुम्हारे बीच में। पहले ही तो मालक तुम्हारे को मालूम है कैसे है तो। ठीक है, तब तक के चलन दो। आरामानं काम चालू द्या, गडबड नका करू. कुठपर्यंत आला का? बस आताच हात लावला त्यानं. हे म्हणू राहिले तात्या का हे 2 आंब्याचे झाडायले आंबे एवढे हाय नाही म्हणते, एक झाड अधिक द्या तुम्ही. सरपंच साहेब, इतने आम नहीं है ना 2 पेड़ को, देखो न तुम, पहले ही इसके आधे तोड़ डाले है किसी ने तो भी। अरे किसी ने तो भी नहीं तोडले, ते आम्हीच तोडले घरच्यासाठी. तर एक काम करा वसंतरा, एक लाईन झाड पा आणि त्याच्यातले यायला देऊन द्या, म्हणजे याची लेवल होऊन जाते पुरे. बरं एक छोटंवाला झाड पाहा लागन. अरे पाच काय, ह्या झाडाच्या मांगच झाड आहे ते लाईन वाला. देखो भैया, ये पेड़ के पीछे ही पेड़ है, हाँ छोटा वाला, उसमें के तोड़ लेना. ठीक है. आणि तुम्ही इकडे या 2 मिनिटं. याच्यावर जरा बारकाईने लक्ष द्या, इथंच राहा तुम्ही, काम तर कोणतं आहे नाही सध्या. याच्यावर फक्त लक्ष द्या, जेवढे झाडं सांगितले तेवढ्याच झाडाचे आंबे तोडू द्या यायले, बाकी झाडाला हात लावू देऊ नका. काहून तुम्ही कुठं चालले? मी येतो जरा देवानंद भाऊच्या वावरातून चक्कर मारून एखादा. बरं हे बाज आहे, याच्यावर आराम करून याच्या इकडे लक्ष दे जा फक्त. चलने दो अपना आराम से काम, टेंशन मत लो. हाँ, तानगीन लगी तो वहाँ पे पानी भरा हुआ है मड़के में, उसमें का पी लेना, एकदम ठंडा पानी है. 100 रुपयाच्या विमल दे. पुळ्या कोणत्याच नाही आहे, फक्त मसाल्याचे पान आहे आणि तंबाखाचे पान आहे आणि तंबाखू आहे, बाकी गुटखा कोणताच नाही आहे. अबे लेका, सगळे जण इकू राहिले चुपचाप मध्ये, तो आहे चालू दे ना. मग आता आम्ही कुठं जाऊ आणाले? ते तुम्ही आता कुठंही जा, आपल्यापाशी नाही आहे. गुटखा काढ बाहेर. गुटखा तर आहेच नाही, गुटखा कुठून काढू बाहेर? वाटत असेल तर तुम्ही चेक करून घ्या पूर्णच्या पूर्ण. मी फक्त तंबाखाच्या पुड्या आणि सिगरेट ऐकू राहिलो, बस बाकी काही नाही. मसाले पानं तुम्ही पाहून घ्या, चेक करू शकता. आम्ही जर चेकिंग केली आणि जर का सापडला तर पुढे पांटेल्याला सील लागण आणि तुले म्हटलं जैलात टाकीन, एवढं लक्षात ठेव. हे पाहून घे गाडीच्या अंदर कोण आहे तर. अरे होगा कुछ तो दे दो. ये देखो मेरे को अंदर डाल दिया, मेरे पांटेले को सील लगा दिया, मेरे ऊपर केस भी लगा दी. तुम्ही अंदर या साहेब आणि पाहून घ्या, तुम्हाला सापडलं तर मला बिंदास अंदर टाका, सील बी लावा आणि केस बी लावा. मोरे साहेब चला घ्या, चेकिंग करायच्या पांटेल्याची. हा काही तसा ऐकून नाही राहिला, बिलकुल इकायचाच नाही गुटखा. हे तू चांगलं करू राहिला. हे पाहून घे, रंगे हात पकडलं, ते अंदर टाकलं, येले केस लागली याच्यावर आणि याचा पॅन्टेला सील झाला हमेशासाठी. बिलकुल इकायचाच नाही जोपर्यंत परमिशन नाही आहे, समजला साहेब? जशी बंदी आली तेव्हापासून मी गुटखा इकणंच बंद केला. चला मोरे साहेब, दुसऱ्या पांटेल्यावर चला. बिलकुल इकायचं नाही, लक्षात ठेवतो फक्त. वाचलो रे बाबा, नाही तर झालं असतं माझ्या काम आज. चल अंदर, आपल्याला पाहून पळू राहिले ते, त्याच्या जाणच हे सगळं झालं म्हटलं. मी एवढ्या रात्रीचे गेले, तुम्हाला भेव नाही वाटलं? मग आता काय सांगू तुम्हाला, मला माहीत, पुऱ्या अंगाचं पाणी झालं होतं माया. म्हटलं हे काही करण गिरण, काही सांगता येते का? छूछावचं काम आहे ते. मी म्हटलं हिनं आपल्याला छूछाव केलं का झालं, आपलं कामच लंब आहे म्हटलं. या पोट्ट्याच्यानं कुठं नाही जा लागत रे बाबा, कोणाची पंगी नाही घ्या लागत. सांगा, ते खेबड्या बुडी जे मागं लागली आहे या चेत्याच्या, याचं शरीरच पाहिजे म्हणे मला, बाकी काहीच नाही पाहिजे म्हणे. ते तर हे खंडू आप्पाजीला नेलं होतं, मंतरलेलं पाणी शिपडलं, तेव्हा कधी सोडलं त्या सोन्याले, नाही तर झालं असतं काम दोघांचं. अरे येऊन कोणावर पडलं असतं, कोणाच्यानं झालं तर सरपंचाच्यानं झालं. सरपंचानंच ते धुंडी काढायला लावली यायले आणि हे गेलते निंबाचा पाला आणाले. सोन्या, कैऱ्या तोडणं चालू आहे रे झाडाचे, आपले तर वाके होऊन जाईन रे बरसात पाण्याचे. हाव ना राजा, मला तर विचार पडला, सगळ्या जर कैऱ्या तोडून नेल्या तर बरसात पाण्यात आपले वाके होईन ना रे. मग पैशा पाण्याचा जुगाड कसा? बरं हे जाऊ दे, पहिले या खेबड्या बुडीचं पाय, हे दलिंदरी गेली पाहिजे आपल्या मागून. वसंतराव, ओ वसंतराव. चेत्या खाली आला आता इथं, काय म्हणतं रे? तात्या कुठं आहे तात्या? कोणतं काम पडलं तुम्हाला त्याच्यासोबत? अरे सांगा ना कुठं आहे तर. ते गेले देवानंद भाऊच्या वावरात. चल लवकर, देवानंद आप्पाच्या वावरात चल. पण यायले काय गावातले निंबाचे झाडं काय दिसलेच नाही का? भोकण्या डोळ्याच्या आईले चालले तिकडे, त्याला तर समजायला पाहिजे. यायले चालवायची होती ना माई बुलेट, चालवायची होती. यायनं पुरा गाव घुमले मा बुलेट ना, आणि मग घुमता दिसलं यायले निंबाचं झाड. ते कायले विचार करते, त्याला काय माहीत काय आहे काय नाही, तर चढले ते वरतं, तेच पोट्ट चढलं ना चेत्या.
त्यालेच घेरलं ना चांगलं. घडी घडी याच्या स्वप्नातच येते म्हणते, ते झोपूच नाही दे त्याले. त्या दिवशी गेले तर मग हे पोट्ट याच्यासोबत, तर मग याच्या अंगातच घुसली होती ते. हे तात्या असं बरं नाही आहे, तुम्हाला वाटू राहिलं असं. हे एखाद्याची जीव घेण्याचोक्त काम आहे हे. एखाद्याचा जर जीव घेतला तिनं तर कोण्या भावात पडन हे? कोण्या भावात पडन सांगा बरं तुम्ही. आणि सगळ्याच्या सगळं कसं आपल्या तिघावर येऊन पडन, तुमच्या एकट्यावर नाही येन. कारण आपण तिघं मिळून धोंडी काढली होती. हे पोट्टे येऊ राहिले होता त्या इकडे. एक नंबर काम आहे तुमचं. आम्हाला दिलं तुम्ही त्या लफड्यात फसून, आणि तुम्ही येऊन मस्त इथं गोष्टी करू राहिले. हा, आमच्या जर जीवाले काही कमी जास्त झालं तर तुम्हाला सांगू राहिलो, तुमच्या नावाचा रिपोर्ट घरच्याला द्यायला लावीन. एवढं लक्षात ठेवा. तुमच्याच्यानं झालं तात्या हे सगळं. तुम्ही नसतं म्हटलं तर हे धोंडी गिंडी काढू नको, तर हे सगळं प्रकरण झालं नसतं. हे धोंडी जेव्हापासून काढली हे तेव्हापासूनच प्रकरण आहे. याच्या सपनातनी ते खेबडी बुडी येऊ राहिली, याले झोप मोड करून टाकली, याची परेशानी करून टाकली पुरी. त्याच्यानंतर आता मा मागं लावून दिलं तुम्ही. पहिले हे सांग का तुले म्हटलं कोण होतं का कडुनिंबाचा पाला तिथून आण म्हणून त्या झाडापासून? गावात एवढे मोठे झाडं होते ना. हा, तुले तिथून आणायला काय झालं होतं? तेवढ्या दूर गेला काय तू? तुम्हाला बुलेटच चालवायची होती तर एकांना मला चक्कर मागून द्या लागत होता. हा, पेट्रोल तुम्ही टाकून द्या लागत होतं. माया झोपीत ते रोजच येऊ राहिली, मला रोजचाच त्रास आहे तिचावाला. मी परेशान झालो. ते म्हणते का मले तुझेवाला शरीर पाहिजे, आणि मायावाला शरीर जर तिले दिलं तर मग माई आत्मा कुठं राहे? अरे तुही आत्मा तू तिच्या शरीरात घालून देजो, काय फरक पडू राहिला? नाही का हो पाटील? याचा तोडगा तुम्ही ह्या 1-2 दिवसात काढा. आमच्या झोपाने चालले, आम्हाला लय परेशानी चालली, मॅट झालो आम्ही पुरं. आणि याच्या जीवाले जर कमी जास्त काही बरं वाईट झालं तर कोण राहीन जबाबदार? कोण राहीन? याच्या मायबापाले हा एकटाच आहे, मी एकटाच आहे. लवकरात लवकर याचा तोडगा काढला पाहिजे तुम्ही, बस हे सांगायला आलो. या खेबडी बुडीचा आपल्याला नायनाट लावाच लागल, नाही तर पुढं चालून अधिक कोणाला त्रास होईल. हिचा काही ना काही इलाज केलाच पाहिजे. हिचा इलाज केलाच पाहिजे पाटील, काही ना काही. नाही तर हे चेत्याचा जीव घेतल्याशिवाय काही राहणार नाहीये. आपल्याला तांत्रिक बाबापाशी जा लागन तात्या. आता तांत्रिक बाबापाशी जाऊन सगळी विचारपूस करा लागन, काय कसं आहे आणि कसं सोडवा. आणि गावाच्या बाहेरच कधी नेऊन टाकावं. आता तिले द्या लागते मुक्ती. तिले जेव्हा मुक्ती भेटन तेव्हाच तिथं डबल लोक आले येन. हे पाहू राहिली चेत्याच्या शरीरात घुसाले, ते चेत्याच्या शरीरात घुसली. हा का चेत्याची आत्मा बाहेर आणि हिची आत्मा चेत्याच्या याच्यात, म्हणजे तिले नवीन जीवन भेटल्यासारखं. मग ते मोकळी आधी लोकाले त्रास द्याले. हे हुस नाही देऊ ना तात्या आपण, हे हुस नाही देऊ. सांगा कधी चालता मग? दिवसानं तर कुठं राहते काय माहीत, पण रात्रीचा माहीत आहे आपल्याला कुठं भेटन तर तो. आपण रात्री निघून जाऊ त्याला पाहिले. पुढे ऐकू राहिला तो, पण तो फक्त ओळखीच्या माणसालेच पुढे देऊ राहिला, बाकीच्याले देऊन नाही राहिला. त्याच्याशी आपल्याला घेणं देणंच नाही आहे ना. तो ओळखीवाल्याला पुढ्या देव का अनोळखीवाल्याला पुढ्या देव, तो गुटखा ऐकू राहिला ना बस. आणि तुला जर बदला काढायचा असन तर हा चांगला मोका आहे सरपंचासोबत बदला काढायचा. हा, मोहनचा माल सापडून दे, मग पाय फक्त तू मजा. थोडंसं रंगात काम येऊ द्या, मग करतो त्याचं काम. इकडे आण रे, इकडे आण रे कचऱ्याची गाडी. तिथंच घोईमोई करू राहिला काय? किती वेळची वाट पाहू राहिलो का? करा लागेल तुमच्या कंप्लेंट सरपंच साहेबाले. तिथचे 2-4 घरं राहू देऊ आणि तुमच्याच घरापाशी येऊ का पहिले? त्याचाही पाय लागन ना. पहिले इकडे आणत जाय, मग तिकडे नेत जाय. तिकडून गाडी येते आणि मी तिकडूनच आणत जाईन. मी इकडून आणत नाही. जो राऊंड आहे तो राऊंड आहे. सांगा लागन सरपंच साहेबाला भेटा लागन, मला सांगा लागन त्या बाऱ्यात. तोंडाले तोंड देऊ राहिला काही तर. तुम्हाला कोणाला सांगायचं आहे तर सांगून द्या. काय नंतर तात्यासोबत मंगाशी तुमचं लय गडबडीत गेले तुम्ही, आणि तुमच्या तोंडात पाहिजे लायक होते. हा, पाहिजे चेत्या, मोहनदाले हे गोष्ट काही सांगू नको. हा, तुला माहित आहे ना कसं काम आहे तर मोहनदाचं? पुऱ्या गावात पेरून देते. जो पांटेल्यावर आला त्याला सांगत बसा. अरे काही नाही, तात्यानं 100ची नोट नेली होती स्कूल. अच्छा, मला वाटलं काय झालं, मी म्हटलं एवढ्या गडबडीत गेले तुम्ही. का रे मोहनदा, आम्ही तर असं ऐकलं का गुटक्याच्या पुढे इकणं बंद आहे म्हणून. सध्या सापडला का बस गेला तो? बरोबर ऐकलं तुम्ही, बरोबर आहे. ज्या कोणत्या पांटेल्यावर गुटखा ऐकताना दिसले कोणी, झालं त्याच्यावर केस बी लागन, त्याचा पांटेला सील होऊन जाईन आणि त्याला जायला टाकन. तू पाहिजो, तू नको इकू त्याले, नाहीतरी पाना जास्त खपते ना. तू बसू नको ह्या याच्या मागं लागत गुटक्याच्या आणि फुटक्याच्या. सापडला तर बस. हट, मी काय लिखतो रे बा, मी नाही इकत. बस कोण इकत बसन ते? सापडलं तर काय फेकतं का त्याच्यात? चल मोहन, कर पांटीला बंद कर लवकर. चल जरासा लवकर जाऊन लवकर येऊन जाऊ. हा, बस 2 मिनिटात पांटेला बंद करतो. कुठं चालला मोहनदा? येतो जरा डिमार्टच्या तू. हा, जरा 99 वाला बनेला पाहिजे 3-4, आणि आपले हाफ वाले चड्ड्या, बस होऊन जाते आपला कार्यक्रम. टी शर्ट पाहिजे बरं मोहनदा, जर चांगले असन तर सांगजो, मग आम्ही जातो. अरे काय असंच जातं काय मोहनदा बनेलीवरच? नाही तर मग कायच्यावर जा लागते? हा, का कोट घालू का आता लग्नातला? चला हो. मोहनदाचं अलगच काम आहे.
अरे अलगच नाही, पुरं झिरो बजेट काम आहे. घातली बनेल आणि घातली चड्डी का चालला कुठे आपला. चल आपल्या ठियावर. आता हा मोहन कुठं गेला पांटेला बंद करून? कितीचं टाकतं रे मोहन? टाकून द्या ना 50 रुपयाचं. काय आहे आपल्याला डीमार्ट मध्ये जाणं आहे, डीमार्ट मधून वापस येणार. 50 रुपयाचं टाक जा. खाली उतरा ना, झिरो पाहून घ्या. हा भैया इधर गॉगल तू क्या, ओनली 100 रुपये में. नाही नाही, गॉगल कुठं देतं रे बाबा? ले लो भैया, 80 रुपये में लगा था. चलो लो. अरे नाही पाहिजे ना रे बाबा, नाही पाहिजे ना, आहे ना आमच्यापाशी. नाही पाहिजे आम्हाला. 70 रुपये लगा था ना. चलो लो जल्दी अभी. देशमुख साहेब हे मला ओळखीचा वाटवाला हा. याचा भाऊ की डॉक्टर आहे का भाऊ? तुमचा भाऊ म्हटलं एखादा डॉक्टर आहे का? अरे हे तर मला ओळखते. लवकर पाया लागा इथून. देशमुख साहेब लवकरात लवकर गाडी त्या चष्मेवाल्याच्या मागे घ्या. अरे तोच होय तो आपल्या गावात आला होता डॉक्टर डोयफोडे म्हणून. ते शिबिरात आला होता डॉक्टर बनून. हाच होय तो. नाही म्हटलं नव्हतं तुम्हाला, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. लवकर घ्या. अरे भाऊ पेट्रोलचे 50 रुपये. काय यार शेत्या, पाण्याचं काही समजून नाही राहिलं. पाणी आलं असतं मस्त आपला कामधंदे चालू होऊन जात होते. काही ना काही कमाईचे आयटम ताणत होतो इकाले. हो ना यार, या पाण्याच्यानं मोठी परेशानी आली रे भावा. हे पाणी झालं चालू. कशा आहे आपण कैरे आणतो इकवा कराले. आता कुठच्या आणत तात्या तर पुरा बगीचा खाली करू राहिले कैरीचा. मग कसं आता पाहू ना, काही ना काही तर हाती सापडणच. काही ना काही तर सापडन. पुरीच्या पुरेच थोडी इकन काही झाडं. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला फक्त बरसात निघेपर्यंत आपलं टाटीम टिटीम काम चालू राहिलं पाहिजे. म्हणजे आपली आवक चालू राहते. 2-3 दिवसात 30-40 हजार रुपयाचा काण झालं पाहिजे. गमूनही नाही राहिलं राजा, काहीच गमून नाही राहिलं. कसं आहे, मोहन दादा पांटेला होता टाइमपास करायला. मोहन दादा चालला गेला तिकडे डीमार्ट मध्ये. मग चल ना येऊ ना आपण निंबाच्या झाडापासून. हे पाय सोन्या, तुला सांगू राहिलो, सगळी मजाक कर माझ्यासोबत. त्या निंबाच्या पाल्याची मजाक नाही करायची. त्या निंबाच्या झाडाचं नाव नाही काढायचं. तुला माहित नाही बाबू, मला चांगला अनुभव आहे. त्या अंगात घुसली होती ते, माई गच्चीच पकडली होती त्या. मला तिथं सांगूच नको, मी येतही नाही. तिचं नावही नको काढू खेबडी बुटीचं. आणि त्या कडुनिंबाच्या झाडाचं नाव नको काढू. अबे अशानं कसं होईन त्याला, हा कसं होईन त्याला, मला तर काही समजून नाही राहिलं. अरे एवढा काय भिव राहिला तू? माया तर अंगात होती का, तरी मी भेलो नाही एवढं. तुले अनुभव आला नाही बाबू. अधिक अनुभव आला नाही. मला अनुभव आला चांगला. तिला माझं शरीर पाहिजे म्हणते. मी तिथं जातच नाही, मी जात नाही. तू हे शरीर घेऊन काय करण मला काही समजून नाही राहिलं. हा ते पाहिले बाई, तो पाहिला माणूस, तू पाहिलं पोरगच आहे ते बुडी. तू हे शरीर घेऊन करण काय ते माहित नाही काय करण तर. तिचं नाव नको घेऊ सोन्या, तिचं नाव नको घेऊ. अबे थांब ना, हे गाडी तर घेऊन चल. घेऊन येतो तू घरी. पाहिजा जरा इकडे, येतो आम्ही पाच. अरे किती वेळ झाला हो तात्या, येते होय पोट्टे 2 जण. याच्यासाठीच आपल्याला जा लागू राहिलं तिथं रातचं बेरातचं. आणि हेच टाइमपास करू राहिले इथं. आले. अरे एवढा टाइमपास असते काय? अर्धा घंटा झाला ना वाट पाहू राहिलो तुमचीवाली. हा तुमच्यासाठीच चाललो ना का आमच्यासाठी चाललो? गाडी तुमची घ्या लागत होती, ते जरा नवीन दिसते गाडी. बंडू आप्पा एसी लावजा बाबा, गरम लय होऊ राहिलं. कूलर लावतो, एसी लावतो, डिझेल टाकायला पैसे देतो. पैसे कायचे पाहिजे? हे तुमच्याच त्यानं झालं म्हटलं. हे सगळं तुमच्याच त्यानं. ते खेबडी बुडी आमच्या मागं लागली आणि तुम्ही पैसे मागू राहिले. बस चुपचाप, गोष्टी कमी कर, बसा लवकर. टाइम लय होऊ राहिला. येतो आम्ही. 2-2.5 घंटे लागते आता आम्हाला. त्या पोट्ट्यानं घेणं नाही देणं नाही, हे फालतूचे कामं लावून घेतले मांग. पण त्या गोष्टीत त्याचा जीव मागू राहिली ना ते, त्याचं कसं? पाटलाची जोडणार ते थार. मला तात्याही दिसले ना त्याच्यात, देवानंद होई दिसले. आणि सोन्यान चेताही दिसले ना. कुठे गेले रे बाई 5 जण? काय माहित राजा कुठं गेले तर. बाकीचे तर कोणीच नाही दिसले. नामदेवराव नाही, दिलीप भाऊ नाही, बाकी कोणीच नाही दिसलं ना. हे तर खास माणसं आहे तात्याचे. तात्यानं तरी यायला नेलं नाही. कुठे नेलं या दोघायला? त्या झोडपाले तर नाही नेलं तिकडे. काही कांड नाही केलं याय ना. मग आणि वावरात गेले होते हे. काही सांगता नाही येत, काही कांड केलं असं नाही ना दोघांनं. मग ते चिल्लावत नसते गेले काय? हे हुशार आहे ना. ते काय असे तसे बसते का गाडीत कोणाच्या बी? शांततेत गेले ना ते. चलता का येऊ पाहून काय आहे तर? चल, माही इच्छा तेच करू राहिली. काहीतरी कांड आहे यायनं केलं. जाय ना मग गाडीत आण एखादी. तुले तर माहित आहे आपल्या गाडीवर 3 जण जमत नाही. सगळं जमते, तू आण जाय. बरोबर बसतो आम्ही. आणि तसे ते लय दूर गेले असं, त्याला स्पोर्ट बाईकच पाहिजे पकडाले. जाय लवकर. अरे दुपारी कुठे गेला होता तू पांटेला बंद करून? राजा मी कचऱ्याची गाडी घेऊन आलो, म्हटलं खाव जरासं पान घेईन. गायबच झालता तू. अरे सांगतो ना तुम्हाला, डीमार्ट मध्ये गेलो होतो. पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल पंपावर कोण दिसलं असेल मला? ते जे नेत्रदानाच्या शिबिरच्या वेळेस तो डॉक्टर नाही आलता का बनून? अबे तो चष्मेवाला होय. मी म्हटलं नव्हतं का तुम्हाला, याला कुठेतरी पाहिलाय म्हणून. मी तिथं सापडला तो. त्याच्या मागे आम्ही गाडी घेऊन लागलो. आणि कुठं गेला तो काही दिसलाच नाही डोळ्यानं. नाही तर त्याला पकडला असता आणि चांगला झोडपला असता. नाही तर मग शिंदे साहेबाच्या ताब्यात दिलं असतं. पाहिजो जरा हुशारीनं राहायचो.
शिंदे साहेबानं 10 ते 15 पांटेलातून माल जप्त केला गुटख्याचा. हां, डायरेक्ट फोटो काढले आणि त्याचे व्हिडिओ काढले. ते न्यूजवर देणार आहे म्हणते. तू जरा हुशारीत राह. लपून लपून इकू राहिला त्याला बरोबर आहे. ते बी लपून लपूनच इकू राहिले होते. कधी हमला करन त्या पांटेल्यावर काही सांगता नाही येत. तू हुशारीत राहायचो. काही भ्या नाही लागत एवढं भ्या लागते काय? पटापटा तेवढा माल आहे मला इकडे आहे. किती रुपयाचा माल आहे तो? पाणी जर चालू झालं ना तर लाल होते तो माल, खराब होऊन जाईल पुरा. मी काय छातीवर येऊ का तो माल? भात आता काय उरलाच किती काय तो? जास्त काही उरला नाही तो. काय रे सल्ले, केस दिसत भल्ले जांडल गेले ते. डोक्यावर पाहिले दादा केस नाही उरू राहिले. बुचा घालू राहिला राजा तू. काय समजून नाही राहिला त्याला? पाय ना शाहरुख आहे, बुचीच घातली ना त्यानं. मी सकाळीच पाहिलं ते. ओय ताल करते काही ना काही. अरे डोक्याला मेहंदी लावली आहे म्हणून घातली आहे बुची. ये आला तो म्हणे. सांगा मला काय कारण आहे तर सगळं सांगा मला. व्हिडिओ काढजा जर झोडपरांनी असं न्यायचा दोघायचा तर व्हिडिओ काढजा. मला तर वाटवायला यायना काही ना काही चोरी सकाळी नाही तर काही ना काही घापले भाजी केली. त्याच्यात त्यानं हे यायला नेलं आणि हे 100% मार खाऊ राहिले. बसा रे जरा लवकर. थोडासा समोर आहे म्हणे. मला बसायला जागा नाही आहे. तुम्हाला तर पहिलेच म्हटलं होतं ना का आपली गाडी फक्त 2 सीटाची आहे. तुम्ही ऐकून नव्हते राहिले. एक काम कर, तू काय येऊ नको, मोहनले घेतो. बस रे मोहन तू. बस बस तुम्हीच बसा त्या गाडीवर. मला काय सांगू नका ह्या फालतूच्या गोष्टी. मी काय त्या गाडीवर बसत नाही. चांगली अद्दल घडली आहे मला. बस मी बसत नाही रे बा त्या गाडीवर. तुम्हीच चालले जा 3 जण. जे काही तिथं झालं त्याचा व्हिडिओ काढा फक्त. त्याला जर झोडपू राहिले असन तात्या तर व्हिडिओ काढा. काहीतरी मॅटर आहे ते. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. रस्ता भुललो काय मी? रस्ता हाच तर होता वाटते. अरे असेच करसान का बाबा? रस्ता भुलले काय करू राहिले? बरोबर आठवा तुम्ही रस्ता पहिले. रातचा बेरातचा टाइम आहे. घेऊन जासान काय नेसान एखाद्या तलावातनी गाडी? नाही आटोला बरोबर आहे. फाटा आहे समोरून, फाटा फुटते, तिथून पळटा लागते. तात्या थोडी एसीची पावर वाढवा ना. मजा नाही येऊ राहिली ना गाडीत कसं एसी फुल पाहिजे तेव्हा मजा येते. तुम्ही तुमचे नाटकं बिलकुल बंद करा. दिमाग खराब. हा पहिलेच एवढ्या मोठ्या संकटात आणून टाकला आम्हाला आणि आता म्हणून राहिले फुल एसी करा. मजा नाही येऊ राहिली गाडीत. डिझेल टाकायला पैसे द्यायला पाहिजे होते. हे जे प्रकरण झालं हे तुमच्याच्यानं. बस बिलकुल चुपचाप राहा. आता चुपचाप राहा. इथं पोचेपर्यंत शब्दही नाही निघाला पाहिजे तोंडातला. थेसते नको लावू. तुमच्याच्यानं झालं. जाऊ द्या मग. वाढवा ह्या गोष्टीवर. एसीची पावर वाढवा. पोचलो तात्या, बरोबर पोचलो आपण. एवढ्या रात्रीचे चालले कुठं हे? काही धन काढाले तर नाही चालले. मला तर वाटू राहिलं हे धन काढायला चालले. टाइम पाय ना राजा किती झाला. हा आणि इनमिन हे 5च जण चालले. आणि त्याच्यात माहित आहे काय, 3 जण लग्नवाले आहे आणि 2 जण हे कवळे जाय म्हटलं. त्याचे लग्न व्हायचे आहे. पोट्टे जाय. त्या दोघांची बली तर नाही देन रे बाबा हे 3 जण. काही कुकडे बोलू राहिला का बे? तात्या आहे ना सोबत. तात्या असं काही होऊ देते काय? काही सांगता नसते येत म्हटलं. पैशाची लालूच होते. हा देऊन दिनले का सोडली? नाही तर काय गरज आहे रे? बाकीचे काऊन नाही आणले मग? नामदेवरावनी आणले, दिलीप भाऊनी आणले. हा काऊन नाही आणलं? त्याचा हिस्सा पडन म्हणून. काही म्हण बाबू, त्या दोघांची बली देते वाटते. मला असं वाटू राहिलं. चल ना, आता माहीतच पडते ना काय खेळ आहे तर. तुम्ही कोण बोलत आहे? तुमचे शुभचिंतक बोलत आहे. तुम्हाला अत्यंत महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे साहेब. सांगा ना, सांगा. कोणती गोष्ट आहे ते महत्वाची सांगा. तुमच्या आवडत्या गावात एक पांटेला आहे MS-27 म्हणून. त्या पांटेलात अवैध प्रकारे व मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. एवढी हिंमत झाली? अरे बापरे. त्याले माहीत नाही वाटते का त्याच्या गावचा इन्स्पेक्टर शिंदे साहेब आहे म्हणून. आत्ताच्या आत्ता पकडतो त्याला. लवकर पकडा साहेब. खूप अडचण येत आहे त्या गोष्टीमुळे. त्या गावाचं नाव खराब होऊन जाईल साहेब. तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावर ॲक्शन घ्या. आता सर का मोहन जाईन जैलात आणि तात्याचं नाव खराब होयन. सरपंच असून यायचे दोस्त मित्र गुटखा विकू राहिले आणि त्याले तात्या सपोर्ट करू राहिले. साहेब लवकर गाडी काढा आणि चला सातबाऱ्या गावात. MS-27 म्हणून पांटेला आहे म्हणजे. तिथं मोठ्या प्रमाणात तस्करी चालू आहे. लवकर चला. पण साहेब तो तर मोहनचा पांटेला होय. तो मोहनचा असो का कोणाचाही असो, लवकर चला. तायडे साहेब, मेश्राम साहेब, तुम्ही पोलीस ठाणा सांभाळून घे जा. आम्ही येतो लवकरच त्याला घेऊन. तात्या कुठं आणलं तुम्ही आम्हाला तर भेव लागू राहिलं. काही भिवू नका. बाबा चमत्कार पशी आणलं तुम्हाला. चमत्कार कोणते करू राहिले ते चमत्कार? इथं तर पहिलेच भेव लागू राहिलं. दुरूनच कर नमस्कार सोन्या आणि चल लवकर इथून आता तुमच्यापासून ते खेबडी बुडी सोडूनच नेईन. तसं नेणार नाही. हे पाहिजे नाही आता घडी घडीचं मांग का तुमच्याच झालं.
चला मग मागं यायचं आरामानं हा अंधार आहे पहिलेच तर इथं पुरं. बाबा चमत्कार ओ बाबा चमत्कार. तात्या कुठं आहे तुम्ही आमच्या मागत राहायचा. आम्हाला भेव वाटवायला. अबे मागच आहे मी तुमच्या आल्या. वा समोर पा. नसले कामं करून ठेवत जा. एवढे मोठे कडुनिंबाचे झाडं सोडून तिथं गेले त्या खेबड्या बुटीच्या झाडाला हात लावाले. अरे बापा, काय होय हो पाटील हे? तुम्ही कुठून लावला याचा शोध? हे तर लयच दूरपर्यंत पोहोचलेले दिसू राहिले. प्रणाम बाबा चमत्कार. जय बाबा चमत्कार. जय बाबा चमत्कार. का हो पाटील, काय करून राहिले बाबा चमत्कार? अरे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस नाही आहे काय, तर योगा करू राहिले असन. बिलकुल चुप. ही इथं साधनेत आहे, इथं योगा नाही करू आलो. चुप बिलकुल. बाबा चमत्कार हे 2 पेशंट आणले, यायले भूताना घेरलं, हे यायचं पाना थोडंसं, मग करजा ना तुमची साधना. बिलकुल चुपचाप राह. जोपर्यंत साधना पूर्ण नाही होत तोपर्यंत काहीच नाही. चुपचाप बिलकुल. भल्ला खतरनाक काम दिसू राहिलं बाबाजीचं. पाय ना राजा, किती वेळचे एकाच पायावर उभे आहे ते. भामटाय हो तुमच्या दोघांच्या ना. आंतरराष्ट्रीय योग दिवस असून गावात योगा करायला नाही भेटला, एवढं लक्षात ठेवजो. आता इकून गेल्यावर योगाच करणार आहे ना. हवे म्हणे तू त्या एकदम बरोबर बोललाले का तू? यायले बली द्यायला आणलेले का दोघायले? हे पाय ना, हे गुपा होय ना राजा. हे काहीतरी धनाचा मॅटर आहे. इथं काहीतरी हे धन काढायला आले, या दोघायले मारायला आले रे 3 जण. तुले मजाकच वाटते ना. पैशाचे लालची आहे ना हे 3 जण. माहित नाही का तुले? बेया 2 पोट्याची बली देते बेले का आपल्या मित्राची, सोन्या चेत्याची. अरे काय आहे रे बाबा, काहून एवढे भिव राहिले? पुरा अंधार रस्ता आहे रे इथं. कुठं आणलं रे तुम्ही? अरे बापरे, लय लागलं रे. भोकण्या डोळ्याचा चष्मा काढणं पहिलेच तर इतका अंधार आहे इथं, आणि चष्मा घेतला डोळ्याला लावून. चष्मा काढ पहिले तो, आणि शांतता राय. कोणती जागा आहे रे बा हे तर लय भेव लागा जोगती लागू राहिली. शांततेत पहिले ऐक. इथंच आपण लपून राहू आणि काय करू राहिले आणि काय नाही याचा सगळा व्हिडिओ काढू. तू पहिले लवकरात लवकर शिंदे साहेबाला फोन कर आणि त्याला लोकेशन पाठव व्हॉट्सअपवर. त्या लोकेशनला या म्हणा तुम्ही. हां, गावचे सरपंच तात्या लेले, पाटील आणि देवानंद भाऊ हे 3 मिळून धनाच्या लालसेत सोन्यान चेत्याची बली देऊ राहिले म्हणा. इथं लवकरात लवकर या म्हणा. आपण इथंच कुठं लपून राहू, यायचा सगळा खेळ पाहू. तुम्हाला मजाकच वाटे. तुम्हाला म्हणू राहिलो होतो का हे सगळं बलीचं प्रकरण होईना, म्हणून तर बाकीच्याला आणलं नाही ते ना. देवानंद भाऊ, दिलीप भाऊले, हां आपल्याला कोणालेच नाही. चुपचापच निघाले ना. किती स्पीडनं निघाले. बरं झालं आपण त्याच्या मागं आलो. इथंच लपून राह. हे काय करते काय नाही हे सगळं पाय. त्या दोघांची बली नाही गेली पाहिजे.